आपली गँग आलेली पाहिलेले आहेत आणि ह्यांनी आंबा उतरायला चालू केलेला आहे. नमस्कार मंडळी, सकाळीच आम्हाला काम आलेले, त्यामुळं आम्ही सकाळ कामाला बसलो आहे. आणि आणखीन एक पप्पांनी काम सांगितलं बिना आंघोळीचं करायला, ते म्हणजे आपल्याला आपला आंबा उतरायला लावला आहे. तर मग आता आपली गँग आलेली आहे आणि आपण आता आंबे उतरायला सुरुवात करणार आहोत. कोणता मित्र? तो शिराणाचा पोरगा कुठे गेला? चौसडा कस काय चौसळ्याला सर्किट आहे ते पोरगे त्याला बिर्याणी पाठवतो गया. तर मंडळी, आंबे उतरवण्यासाठी पप्पांची वाट बघत आहोत आम्ही. आणखीन पप्पा दर्शनाला गेलेले आहेत, आणखीन आलेले नाही येते तेव्हाच. तर मग मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावं वाटली की जशी तुम्ही आता आपल्या भारतामधली परिस्थिती बघताय, जे की आता आपले पेट्रोल डिझेलचे रेट वाढलेत. काल 2-3 रुपयांनी वाढले होते, आज परत 2-3 रुपयांनी वाढलेत. म्हणजे आता आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये सध्या 108-109 रुपये पेट्रोल चाललं आहे आणि 95-96-97 रुपये डिझेल चाललं आहे. तर मग हे म्हणजे ठीक आहे, देशावर थोडं अडचण आली आहे, समजू शकतो आपण, पण अशाने ना भरपूर लोकांचं नुकसान होणार आहे. आणि गाईज, आम्ही तर एक निर्णय घेतलेला आहे जे की सरप्राईज आहे, थोड्या दिवसांनी तुम्हाला कळेलच. पण आता आमच्या मनात पण धास्ती बसली आहे की काय करावं आता. कारण जी सध्याची परिस्थिती बघता, तर काही वेळेस म्हणजे काय न्यूज चॅनल तर असं पण दाखवते की आता लॉकडाऊन पडणार आहे वगैरे, ह्या गोष्टी चालल्या आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की जे आम्ही एक सरप्राईज प्लॅन केले ते आता 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला येईलच. तुम्हाला नक्की मी दाखवेल. डिलेमा. आता मग आमचं तेच डिस्कशन चाललेलं आहे की आता काय करावं. आम्हाला पण समजत नाही आहे काय करायला पाहिजे, व्हॉट टू डू नाव. तर बघूया गाईज, जशी पांडुरंगाची इच्छा. आणि मला आणखीन एक सांगा वाटतं तुम्हाला की जे पेट्रोल पंपवाले ज्यांचे जे समजा मालक आहेत, मग त्यांनी असं चालवलं आहे आता सध्या की कोणाला डिझेल वगैरे देत नाही आहेत ते, आणि फक्त साठा करून ठेवतात. कारण त्यांना असं वाटतं की किमती वाढल्या की मग त्यांना असं वाटतं की त्या किमतीमध्ये जास्त फायदा होईल आणखीन. पण त्यांना हे कळत नाही आहे की पूर्ण आपल्या देशाच्या हिताने पाहिलं तर हे चुकीचं आहे. त्यांनी असं नाही करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र एकमेकांची मदत केलीच पाहिजे नक्कीच. कारण आता जसं मी आता सध्या गावामध्ये मला दिसतंय की जे माझे भाऊबंधू जे ट्रॅक्टरवर जात आहेत त्यांना भरपूर अडचण येते, कारण त्यांचे कामं ठप्प पडत आहेत. कारण ट्रॅक्टरवाल्यांना ते डिझेल देत नाही आहेत. आणि डिझेल म्हणजे कसं आहे की आता भरपूर लागतं. समजा एकदा नांगरणी वगैरे ह्या गोष्टी चालू झाल्या की त्याला खूप डिझेल लागतं. त्यामुळे प्रत्येक वेळ डिझेल असं ट्रॅक्टर असं पंपावर घेऊन जाऊन भरून आणणं परवडत नाही आहे. तर ह्या गोष्टीत सगळ्यांनी एकमेकांची साथ द्यायला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. बाकी जशी याची इच्छा. मंडळी, पप्पा आलेले आहेत आणि ह्यांनी आंबा उतरायला चालू केलेला आहे. माझ्या वाटेल काही येते त्यातच लय खुश झाली. किती काय रे असते ना पप्पा? दमानी आता वरती कोण चढणार आहे? छोटस बाळ पडली हो, खाली पडली. नुसतं हलविला तर गप्प आहे, तू नको आहे. छोटस बाळ. पप्पा बघा पोरगे आंब्यावर चढले. पप्पा तुमची पोरगे आंब्यावर रुचिकाला सांभाळ, डोळ्या बिया जायला. आपल्या दारातला केशर आंबा आहे. याच्यामध्ये पण एवढ्या काय रे निघतात, म्हणजे भागलं आपलं. हे काही विकायला वगैरे नाही काढलाय, आपल्याला घरी खायला केलेलं आहे. त्यामुळे आता मस्त पिकवून द्यायचा. 10-15 दिवसात खायला की मस्त आंबा तयार होतोय. आणि खूप गोड आहे बरं का गायच. तुझ्या हाताला येईन का? पप्पांनी तर खायला पण चालू केलंय गायच. तू ती एका जागी उभा राहिला, इकडे आता त्याच्या हातात कॅमेरा दे थोडा. पप्पा जरा पप्पा इकडं ले गोडे.
तर काय आपला दादा आंबे काढतोय आज काय दा फाटा पण मोडा लागलाय हा बघा रुचिकाला सांभाळून राहावं लागतं नाही तर डोळ्यात वगैरे पडतो काय हे तुम्ही ना जरा इकडे ये बाबा. धर ना दादा. इथे ना जाऊ दे. तुम्ही जा, तू वर तू वर तुम्ही दोघं आत जा. आणखी किती वर काढ तुम्हाला लय गडबड गं. पडन बिडन ती हा. तिला नका हे करू वर नको जाऊ शकतो हे खाली तू यांचं काम बारीकस आणि गप्पा मोठाले खाली आहे ना आणखीन कुठं कुठं राहिलेत गाईज आपण बघू आंबे त्या साईडने दिसतात का कुठं बाहेरच्या साईडने आहेत का रस्त्याहून काही हे 30 आहेत उतरलं बारूक पिल्लू उतरलं हे इथं हो की इकडे राहिले 3-4 हो की इथं एक आहे तिथं एक आहे 2-4 राहिलेत बद्री हो की ते वर आहे ओके शूटिंग काढते तुम्ही तोडा. आता वरचे काय तोडी ती वर मग हात पूर्ण नाही का? आंबेदार पाठीवर इकडे 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 तू कॅमेरा इकडे दे मी धरते यू शूटिंग काढते ती ये बघ दरी प्युअर पाड. ए उतरू नको हो की इथं पाय खाणार ठेवायचा इथं हो की इथं अशी धर ना वर गेलो हे किती आहेत पप्पा काय नाही होत हे 75 आंब्याचं 100 निघाली मागे तुरी बिना 30 निघला थांबा दमानी मावली वर लय जाऊ बा फाटे मोड नको ना बाबड्या फटकडं म्हणून म्हटलं एकही फटा मी मोडलं हळूच हळूच हा. हात पुरतं का थांब तसं नाही हे थांब चौकात थांब हिथं ना वर दुबाळ का पाय द्यायचा. हिथं एक तिथे पाहिजे की दुबार काय दुबार नाही तो देत ते दोबाळ काय पाहिजे पलीकडे तुला नाही पडून देत आणि इथं एक दी आई, एक तरी ठेवायची. हे टोटल 75 आहेत मंडळी एक तरी याच्यामध्ये आणखीन येत आहेत ऑटोमॅटिक असते तुझ्या वर बघ की मावली तू हे काय वर हे काय फक्त समोर हा वर हात घे वर. इथं हा राईट नुसतं आडवं कर तू वडू नको तू आडवं कर ना थांबा बस हा हे येते ह्याच्या खात इकडे वर ये ठीक आहे 2-3 मी लय मा- लयच कालवा काय चालू. होते पप्पा? ते काय होते बारकाला हो डोक्याच्या वर बघ तुझ्या डोक्याच्या वर बघ तोडतोय. थांब रे तू छको हिथं एक पाहिजे डोक्याच्या वर एक आहे तुझ्या हे खिचं एक तिथे एक 2 तीन घाम कमी न कालवाच खंडी बरे डोक्याच्या वर हा वर आलं कळत बाप्पू हो कानापाशी बद्री कानापाशी तुझ्या बाप्पू कालच कानापाशी हा राईट एवढ्याला फाटवतो ओके त्याचं काय झालंय पप्पा आंबा हलतोय त्याच्यामुळे त्याला बी कोण- काय नाही मी धरलाय ना बा ही फाटी ही हा तिथं पलीकडे हातात कोणी किती अजून शांत थोडंसं. आता कुठे आरोप पण इकडेच आहेत काय रा आहेत का तिकडे राहिले असतात. थांब आता बाहेर रोडच्या साईडने बाहेरून बघावं लागेल तेच आता बाहेरच्या बाजूने बघायच्यात कैऱ्या आम्हाला. बाहेरून नाही दिसत एक पण कैरी राहिली नाही. नाही बाहेरून एकही कैरी राहिलेली नाही. तुमच्या माहितीसाठी ह्याला कैऱ्यांनी राहिला काय गच्च भरलेला होता आंबा हा. तवरानी पण गच्च भरलेला तुला होता माहिती का पण तवरही त्याचा खूप गळाला आणि त्याच्यानंतर तुला काही माहिती का आपल्या ना हा. लय लोकांनी तोडून याला माहिती का दुकानात आले 2-3 लोक हा. सारखे तोडून जाऊ दे जनता जनार्दन 150-200 कैरी निघली असते माहिती का आता जनता जनार्दन सगळ्यांनी खाऊन पिऊन आरामशीर मंडळी आरामशीर 150 ते 200 कैरी निघली असते आपली आज. पण आता नेमकं जाऊ दे आता काय म्हणता येत नाही आपलेच लोक आहेत सगळे 300 निघले असते 300 तर हा आता हे 75 हे नंतर किती भरले होते पाटीत भावी म्हणले एखादी राहू दे वर सगळ्यांचे नियम सगळ्यांच्या पुढचा निघलाय नियम. हा तर चांगले द्वारे नाही झालं तर या गडबडीत काय पटापट आपण तोडलं ना ते गालाव हे पडलेलं कुठं कळत नाही. चांगलं तोंड धुवायचं नाही तर धर चुक पाठी ये बघा थांबा पप्पा आनंद बघा गायज आनंद चेहऱ्यावरचा आनंद जोक नाही काय जेवढे आंबे म्हणजे हे कमीत कमी 1,500 रुपयाचे आंबे झाले. एवढ्या आंब्याचं दारात निघतात खायला म्हणलं काय आणखीन उन्हाळा निघाला बा आपला सगळा. आतापर्यंत 15-20 किलो आणले होते आता हे घरचे. आई याला पिकू टाकायला ना
पिकू टाकण्यासाठी ना आपण आतमध्ये आतल्या बेडमध्ये टाकायचे आई. पिकायला आतल्या बेडमध्ये टाकायचे. तर मंडळी आता आपण आंबे तर उतरवलेले आहेत, पण आता विषय असा आहे की आंबे उतरवल्यानंतर ते असे कुठेतरी ठेवावं लागतात की त्याला वारं नाही लागलं पाहिजे, म्हणजे हवा नाही लागली पाहिजे, ऊन नाही लागलं पाहिजे, जेणेकरून ते पिकतेत चांगले. त्यामुळे त्याला असं अंधाराच्या जागी ठेवायचं आहे. तर आता आम्ही विचार करतो कुठे ठेवावं. त्याची सांगते. आणि गाईज आणखीन एक गोष्ट की जे आमच्या आजीने आम्हाला सांगितले आंबा उतरवताना की आंबा उतरवताना 2 ते 3 कैऱ्या तरी मिनिमम 2 ते 3 कैऱ्या आंब्याला ठेवायच्याच. त्याचं आता कारण म्हणजे असेल काही, पण मला नाही सांगता येणार. हेच असणार आहे की पुढच्या वेळेस समजा पक्षी आहेत कुणी खाते किंवा पुढच्या वेळेस आंबा असा खुललेला राहील असं असे काहीतरी रिझन असतील. पण मोठ्यांचं ऐकायचं आपलं कर्तव्य असतं, तर आपण त्यांचं ते ऐकायला पाहिजे. तर आता